नमस्कार मंडळींनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्जुन आणि सायली दोघेही आता सिनेमा बघायला आलेले असतात आणि पहिल्यांदासुद्धा त्याच थिएटरमध्ये आपण सिनेमा कसं बघायला आलो होतो आणि त्यावेळेस अर्जुनसोबत आपलं कसं भांडण झालं होतं हे सायलीला आठवते। त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की मी कधीच सिनेमा बघायला आलो नव्हतो आणि येतही नव्हतो, पण चैतन्यना त्या दिवशी मला आणलं होतं। तर सायली म्हणते की सिनेमा बघणं आम्हाला तरी कुठे परवडणारं होतं, पण मुलांना सिनेमा बघायची त्यावेळेस खूप हौस झाली होती आणि म्हणून आम्ही आलो होतो। सायली म्हणते की पण त्यावेळेस मला एक लक्षात आलं, तुम्ही वरून जेवढे कडक रागीट दिसताना तेवढे आतून वाईट नाही आहेत। तर अर्जुन खुश होतो। तर अर्जुन म्हणतो त्यावेळेस ना मी खूप डेंजर होतो, पण आता मी खऱ्या अर्थाने आपण नवरा बायको झालोत। आणि त्यानंतर आता अर्जुन प्रेमाने आता सायलीसाठी पॉपकॉर्न घेतो आणि आता पॉपकॉर्न सायलीला देताच आता अर्जुन ते पॉपकॉर्नचे पैसे देऊ लागतो, पण त्याच वेळेस आता सायली थोडीशी बाजूला येते आणि एका मुलीचा सायलीला धक्का लागतो। त्याच वेळेस सायलीच्या हातात असलेले पॉपकॉर्न आता सायलीच्या अंगावर सांडून सायली आता खाली पडू लागते। त्याच वेळेस पाठीमागे असलेला अर्जुन आता सायलीला धरतो आणि प्रेमाने सायली आणि अर्जुन दोघेही एकमेकांकडे बघू लागतात। सायलीसुद्धा एकटक नजरेने आता बघत असते, पण त्याच वेळेस आता 2 वर्षापूर्वीची घटना सायलीला आठवते आणि असंच आपल्या हातून एका मुलाचा धक्का लागून पॉपकॉर्न सांडले होते आणि त्यावेळेस अर्जुनने आपल्याला पकडले होते आणि लगेच अर्जुनने म्हटले होते की मिस गडबड घोटाळा। ते आता सायलीला आठवतं आणि त्याच वेळेस सायलीला आठवतं ते प्रियाचं बोलणं आणि त्याच वेळेस प्रियाने तिच्या पोटदुखीचं नाटक केलं होतं। आई गं खूप पोट दुखतंय, पोटात त्रास होतो, हे शब्द प्रियाचे आता सायलीला सेम टू सेम आठवू लागतात। तसेच आता अर्जुनने सायलीला धरलेलं असतं आणि सायली ते विचार करत असते आणि त्यानंतर आता त्रास होऊ लागताच आता प्रिया म्हणते की मी जाते घरी। तेव्हा आता काकूने म्हटलेले असते की प्रिया तू एकटी जाऊ नकोस, कुणाला तरी बरोबर घेऊन जा। त्याच वेळेस आता विलास म्हणतो की मी जातो प्रियासोबत। प्रिया म्हणते नाही नाही मी जाईल एकटी। तर आता काकू म्हणते की नाही कुणाला तरी घेऊन जा। तर आता प्रिया म्हणते ठीक आहे मग मी विलास काकांना घेऊन जाते। प्रियाने सायलीला सांगितलेलं असतं की हे बघ माझ्या मोबाईलवरील तिकिटे ना मी तुला ऑनलाईन पाठवते। हे सगळं आता सेम टू सेम सायलीला आठवत असतं आणि त्यानंतर आता भानावर येत अर्जुन आणि सायली बाजूला येतात। सायलीच्या मनात तोच विचार चालू असतो। ते बघून आता अर्जुन म्हणतो की मिस सायली तुमच्या एवढा जवळ नवरा असताना तुमच्या डोक्यात वेगळेच विचार सुरू आहेत। सायली म्हणते हो आणि सायली म्हणते की जेव्हा आम्ही इथे मूव्ही बघायला आलो होतो त्यावेळेस आमची सगळी तिकिटे प्रियाने काढली होती। अर्जुन म्हणतो व्हॉट? ती प्रिया तर आश्रमात कुणाशी चांगलं वागतच नव्हते, मग प्रियाने अचानक अशी काय सगळ्यांची तिकिटे काढली? आणि त्यानंतर आता सायली म्हणते की मुळात ना तिने त्या सिनेमाची तिकिटे आमच्यासाठी काढलीच नव्हती। ती तिच्या 7-8 मैत्रिणीसोबत सिनेमा बघायला येणार होती, पण अचानक त्यांचा बेत कॅन्सल झाला। अर्जुन म्हणतो 7-8 मैत्रिणीचा प्लॅन अचानक कॅन्सल? तर सायली म्हणते तिने आम्हाला तसं सांगितलं। सायली म्हणते त्याच वेळेस मला प्रियाची शंका आली होती। प्रियाने तिकिटेसुद्धा ती विकून टाकू शकत होती, तरी ती का नाही टाकली हेच मला काही कळत नाही। अर्जुन म्हणतो की म्हणजे कम्प्लीट ती तिच्या स्वभावाच्या अपोजिट वागली आणि हे सगळं खुनाच्या दिवशीच घडलंय। अर्जुन म्हणतो की हा तर मोठा कोइन्सिडन्स आहे। सायली म्हणते की म्हणजे तिच्या मनात आम्हाला सिनेमाला आणणं हे पूर्वी अगोदरच ठरलं असणार। अर्जुन म्हणतो सिनेमाच्या निमित्ताने तुम्हा सगळ्यांना आश्रमाच्या बाहेर काढणे हा तिचा प्लान असेल आणि हा प्लान तिचा एकटीचा नसणार सायली। अर्जुन म्हणतो की तुमच्याकडे पैसे सुद्धा नव्हते, मग 7-8 तिकिटे काढण्यासाठी तिच्याकडे पैसे कुठून आली? अर्जुन म्हणतो की मला वाटतं तिने तिकिटे काढलेच नसतील, मग कुणी काढले असेल? तर सायली म्हणते साक्षीने। आणि इकडे आता प्रिया ही आता प्रतिमाच्या घरी आलेली असते। सुमन प्रतिमा आता आतमध्ये जात म्हणतात प्रिया तू बस भर का आम्ही आलो। आतमध्ये जाताच इकडे प्रिया नागराजला म्हणते की मला जायला हवं, कारण अर्जुन आणि सायलीला माझा काहीतरी डेंजर संशय आलाय। प्रिया म्हणते सायलीने माझ्या रूममध्ये व्हिडिओ काढण्यासाठी मोबाईल लपवून ठेवला होता। नागराज म्हणतो काय? तर प्रिया म्हणते हो आणि तिला नक्कीच मोठा संशय आलाय। प्रिया म्हणते की साक्षीने खून केला याचे तिला काही पुरावे मिळतील यासाठीच तिने ठेवला होता। तर तेवढ्यात नागराज म्हणतो की हे जर समजलं ना साक्षीच्या अगोदर तू फासावर लटकशील प्रिया। तेवढ्यात आता तन्वी असा आवाज करत रविराज तिथे येतो। तेवढ्यात आता रविराज पुढे येत म्हणतो की कुणाला फासावर लटकायच्या गोष्टी चालल्यात। दोघेही आता घाबरतात। तर आता नागराज म्हणतो की ते होय
नागराज म्हणतो की त्याचं काय आहे ना, सुमन प्रियासाठी पराठे बनवते आणि हे सगळे पराठे जर तू खाल्ले नाही तर तुला फासावर लटकेल असं मी म्हटलो. रविराज आता हसू लागतो आणि म्हणतो की ती माहेरी आली ना म्हणून थोडं कौतुक तर होणारच ना. त्यानंतर आता लगेच प्रिया म्हणते की बाबा माझ्या घरी मला तुमची खूप आठवण येते. तर रविराज म्हणतो अरे वा, 4च दिवसात ते घर तुझं झालं प्रिया, आणि मी तुझं माहेर तुझ्यापासून तोडायला निघालो होतो, मला माफ कर असे म्हणत रविराज माफी मागतो. आणि आता प्रिया म्हणते की बाबा तुम्ही त्याचा एवढा नका विचार करू. इकडे आता सायली आणि अर्जुन दोघेही विचार करत असतात. अर्जुन म्हणतो की साक्षीने जर प्रियाला ऑनलाईन तिकिटे काढून दिली असतील ना तर त्याचा पुरावा आपल्याला लगेच मिळेल. तर आता लगेच सायली म्हणते की चला मग. तर अर्जुन म्हणतो पण आता आपल्याला मूव्ही बघायची ना. सायली म्हणते की ती आपण नंतरसुद्धा बघू शकतो. आणि तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो इन्स्पेक्टर साहेबांना कळूया. सायली म्हणते की त्यांना कशासाठी. आणि त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की आपण जर लिगली करायला गेलो तर दामिनीला नक्कीच कळेल. आणि अर्जुन म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब जर आपल्याबरोबर असतील तर मॅनेजर साहेब काहीच नाही बोलणार. सायली म्हणते इन्स्पेक्टर साहेब जर तुमच्याकडे असतील तर मग मला सुद्धा म्हणजे तुमच्या बायकोला सुद्धा घरी जाता येईल. तिकडे पूर्ण आजी व्यवस्थित जेवल्यात की नाही ते सुद्धा मला बघता येईल. तर अर्जुन म्हणतो की मिस सायली काय चालतंय तुमच्या डोक्यात. आणि आता सायली निघून जाते. इकडे प्रिया रविराजला समजावत असते आणि म्हणते की बाबा आता तुम्ही तुमच्या डोळ्यातून पाणी काढायचं नाही. आणि इकडे आता प्रिया रविराज नागराज बोलत असतानाच आता रविराजला कॉल येतो. आणि रविराज कॉल येताच म्हणतो काय. तर लगेच आता रविराज म्हणतो की आम्हीसुद्धा घाबरत नाही, करून टाका त्यांना मेल आणि देऊन टाका सगळी कॉल हिस्ट्री. तर तेवढ्यात आता नागराज म्हणतो काय झालं दादा. तर रविराज म्हणतो की अर्जुनला प्रियाचे सगळे कॉल रेकॉर्डिंगचे डिटेल्स लागत आहेत. तर मी म्हटलं देऊन टाका. तर नागराज म्हणतो काय तू तयार झालास. तर रविराज म्हणतो की मग त्याला काय घाबरायचं, आणि प्रियाचे काय कॉल रेकॉर्डिंग असणार आहेत, तिचे आणि मैत्रिणीसोबतचे बोलणे, बस एवढंच. तेव्हा आपण चोरी केली नाही तर आपण कशाला घाबरायचं नाही का. नंतर तोच अर्जुन आपल्याकडे येऊन माफी मागेल, हे करायला नको होतं म्हणून आता प्रिया जाम घाबरलेली असते. इकडे आता ताबडतोब अर्जुनने चैतन्यला बोलावून घेतलेले असते. चैतन्य म्हणतो काय यार अर्जुन, तुम्हाला दोघांना मी सिनेमाचे तिकिटे काढून दिले आणि तू केसच्या कामासाठी मला इथे बोलावलं. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की माझ्या बायकोच्या डोक्यात विचार आला की ती सिनेमाची तिकिटे साक्षीने काढून दिली असली तर. आणि लगेच आम्ही अलर्ट झालो आणि इन्स्पेक्टर साहेबांना बोलावलं. चैतन्य म्हणतो की तिकिटे कोणी काढली हे तर आपल्याला इन्स्पेक्टर साहेब आल्यावर कळणारच आहे, पण तोपर्यंत तुझ्या बायकोचा फोटो मला दे ना. भिंतीवरती लावून मी हात जोडून त्यांना नमस्कार करतो. अर्जुन म्हणतो शटॉप. अरे चैतन्य तुला कळतंय का, केस खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हापासून ती दामिनी देशमुख आली ना तेव्हापासून आपल्याला वेगाने आता या केसचा स्टडी करावा लागणार आहे. इकडे आता रविराज प्रियाला म्हणतो की त्या अर्जुनला जे काही इन्व्हेस्टिगेशन करायचं ते करू द्या आणि त्याला जेवढं खोलात जायचं ना ते सुद्धा त्याला जाऊ द्या. मग त्याला कळेल की तू दिलेली साक्ष प्रिया ही खरी होती ते. प्रिया आता आणखीनच घाबरलेली असते. नागराज म्हणतो की या अर्जुनने रविराज किल्लेदाराच्या मुलीवर संशय घेतला, त्याला कळायला हवं होतं. तर रविराज म्हणतो की मला यात काहीच राग नाही वाटत नागराज. आणि तेवढ्यात आता सुमन आणि प्रतिमासुद्धा तिथे येतात. तर ते सगळं ऐकून आता प्रतिमा म्हणते हे बघ प्रिया, त्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये एवढं काही नाही आहे ना जे अर्जुनला पाहिजे ते. तर आता नाटक करत प्रिया म्हणते की नाही. तर प्रतिमा म्हणते झालं तर मग आपण कशाला घाबरायचं. प्रियाला आता मोठा धसका बसलेला असतो. सुमन म्हणते की आपली तन्वी आहे ना ती तर खोटं बोलणारच नाही, बरोबर ना. तर नागराज म्हणतो हो खोटं बोलण्या अगोदर तिची जीभ पडेल. आणि नागराज आता तिरप्या डोळ्याने तन्वीकडे बघू लागतो. आणि त्यानंतर आता प्रिया म्हणते की आता तर सगळे जणांनी माझ्यावर संशय घ्यायला चालूच केला आहे. त्या सायलीने सुद्धा आता मला तिथे घरी सोडलं नाही आणि माझ्या रूममध्ये तिचा मोबाईल व्हिडिओ कॅमेरा ऑन करून मी कुणाबरोबर बोलते काय बोलते यासाठी ऑन करून ठेवला होता लपून. ते ऐकताच आता रविराजला धक्का बसतो आणि रविराज म्हणतो काय. तर प्रिया म्हणते हो. प्रिया म्हणते की हे सगळं तिने अर्जुनच्या सांगण्यावरूनच केलं असणार ना. या सगळ्याचा मला खूप त्रास झालाय बाबा, मला रात्रभर झोपसुद्धा येत नाही. प्रिया म्हणते पण मी कुणाला सांगणार, तुम्ही सुद्धा माझ्याशी बोलत नव्हता. रविराज आता विचार करतो, म्हणतो नाही प्रिया, हे फक्त अनैतिक नाही तर बेकायदेशीररित्या सुद्धा आलंय.
आणि हे असं करून तो अर्जुन साळसूतपणे गुन्हेगार असल्याचं सिद्ध करतोय. तर प्रिया म्हणते तेच ना. आणि आता रविराज म्हणतो नाही नाही आता गप्पा बसून चालणार नाही, हा जो वेगळ्या गोष्टी करतो ना त्यासाठी मी त्याला लीगल नोटीस पाठवीन. त्यानंतर आता प्रिया खुश होते आणि म्हणते की बरं आता मला निघायला हवं. पूर्णाजीच्या औषधाची वेळ झाली, मी परत पराठे खायला येईन कधीतरी. आणि इकडे आता इन्स्पेक्टर साहेब हे अर्जुनकडे आलेले असतात आणि आता चैतन्य, अर्जुन आणि इन्स्पेक्टर सावंत तिघेही आता ते तिकिटे कोणी खरेदी केली होती हे बघण्यासाठी जाऊ लागतात. इकडे आता प्रिया नागराजसोबत बाहेर येते. प्रिया म्हणते बघितलं का त्या अर्जुन सुभेदाराची माझी कॉल हिस्ट्री मिळेपर्यंत मजल गेली. नागराज म्हणतो की जर ते अर्जुनला मिळालं ना तर आपण सगळे फासावर लटकलो समज प्रिया. नागराज म्हणतो की सगळ्यात जास्त कॉल्स तुझे महिपत आणि साक्षीला झाले असतील प्रिया. आणि आता मला वाटतंय की ही अर्ध्या मेंदूची त्याची बायको आणि तो किल्लेदार मला खड्ड्यातच घालतील बहुतेक. आणि इकडे आता नागराज म्हणतो की पण प्रिया ते सगळं जाऊ दे, तुझ्या गळ्यात ते लॉकेट नाही आहे ग, जे तन्वीचं लॉकेट होतं, कुठं काढून बिडून ठेवलं की कुठं हरवलं की काय. तन्वी म्हणते काढून ठेवलं आहे मी, तो म्हातारा बसलाय ना तिथे सुभेदारांच्या घरात, त्याने जर बघितलं तर म्हणे हे लॉकेट सायलीच्या गळ्यात मी बघितलं होतं आणि सायली हीच तन्वी आहे असं सगळ्यांसमोर जाईल ओकून तो. आणि त्यानंतर ते सगळं ऐकल्यानंतर नागराज म्हणतो प्रिया तू काय डोक्यावर पडलीस काय. तर प्रिया म्हणते आता मी काय केलं. तर आता प्रिया म्हणते की म्हणजे ते लॉकेट सायलीच्याच गळ्यात असेल ना. नागराज म्हणतो होतं ॲक्सिडंटच्या पूर्वी, पण ज्यावेळेस ॲक्सिडंट झाला त्यावेळेस तन्वी दरवाजाच्या बाहेर फेकली गेली आणि त्यावेळेस ते लॉकेट कुठेतरी झाडावर लटकलं असेल आणि त्यावेळेस ते महिपतला सापडलं. आणि ज्या वेळेस तू तन्वी होणार होती ना त्यावेळेस ते लॉकेट महिपतकडून मी तुला दिलं होतं. तर प्रिया म्हणते की अच्छा असं आहे का, म्हणजे मला तन्वी होण्याच्या वेळेस महिपतकडून तुम्ही ते लॉकेट दिलं. तर नागराज म्हणतो असं आहे ते. आणि लगेच आता नागराज म्हणतो की महिपतची एक सवय आहे, त्याने एक गुन्हा केला की त्या गुन्ह्यातील एक तरी गोष्ट तो त्याच्याजवळ ठेवतो. प्रिया म्हणते काय सांगता यावं, उगाच मी किती घाबरले होते. तर आता नागराज म्हणतो की मग आता हे गळ्यात घालायचं काय. तर तन्वी म्हणते हो. आणि असं कुठे काढून नाही ठेवायचं, लोकांना दिसलं पाहिजे आणि मग कळलं पाहिजे की तूच तन्वी आहे म्हणून. इकडे आता जो ऑनलाईन तिकीट बुकिंग करत असतो त्या सिनेमा थिएटरमध्ये आता त्या व्यक्तीकडे अर्जुन, तो इन्स्पेक्टर आणि चैतन्य आलेले असतात. आता अर्जुन त्याची ओळख करून देतो आणि म्हणतो की जे ऑनलाईन तिकीट घेतात ना त्यांचे नाव मला माहीत पाहिजे, ती थोडीशी इन्फॉर्मेशन पाहिजे. तो माणूस म्हणतो की काल की परवाची. आणि अर्जुन म्हणतो 2 वर्षापूर्वीचं. तर तो व्यक्ती म्हणतो काय अहो एवढ्या जुन्या रेकॉर्ड ठेवण्याची आमची सिस्टीमच नाही आहे. चैतन्य म्हणतो असं नाही, आम्हाला एका केस संबंधी हवी आहे. तर तो माणूस म्हणतो की मग खुनाची ऑर्डर घेऊन या, मी तुम्हाला सांगेन. आणि तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब. आता सावंत पुढे येतो. सावंत आता फॉर्मल ड्रेसवर असतो आणि लगेच आता त्याच्या खांद्यावर हात ठेवत सावंत म्हणतो की पोलीस डिपार्टमेंटची इन्फॉर्मेशन परवानगी चालेल का. तर लगेच आता पॉकेटमधून त्याचं आय कार्ड काढून इन्स्पेक्टर सावंत असल्याचे त्या व्यक्तीला सांगताच तो व्यक्ती उठून उभा राहतो. एका इम्पॉर्टंट मर्डर केससाठी आम्हाला ही माहिती हवी असल्याचे सावंत आता त्या व्यक्तीला सांगतो. आणि सावंत म्हणतो की आम्ही जी माहिती मागतो ना तेव्हा ती मुकाट्याने शोधून द्यायची, कळलं का. तर तो माणूस म्हणतो की हो साहेब लगेच देतो. आणि लगेच आता तो माणूस अर्जुनला म्हणतो साहेब तारीख कुठली. अर्जुन तारीख सांगतो आणि रात्रीचा शो होता, रात्रीचं शूट होतं. आणि लगेच तो व्यक्ती आता 13 जानेवारी 2023ची त्या रात्रीची ऑनलाईन बुकिंग चेक करतो. आणि लगेच आता ती तारीख ओपन करून लॅपटॉपमध्ये लगेच आता त्या व्यक्तींची सगळी नावे आता तो व्यक्ती अर्जुनला दाखवतो आणि म्हणतो की आमच्या थिएटरमध्ये जो कुणी ऑनलाईन बुकिंग करतो ना त्याचं हे ऑनलाईन रेकॉर्ड, तुम्हाला कोणतं नाव लागतं आणि काय लागतं ते बघा. अर्जुन आता ते सगळं बघू लागतो. इकडे आता लगेच रविराज दिग्गजयातार अर्जुनला नोटीस पाठवण्याची तयारी करतो. आता अर्जुन आणि चैतन्य त्या लॅपटॉपमध्ये त्या व्यक्तींची नावे बघत असतात, वरून खाली खाली जात असतात. आणि त्यानंतर आता साक्षी शिकरेने तिच्या नावावर 60 तिकिटे ऑनलाईन बुक केल्याचे आता सगळ्यात मोठा पुरावा अर्जुन समोर आलेला असतो. आणि अर्जुनला सगळ्यात मोठा आता पुरावा मिळून दोघेही खुश झालेले असतात. अर्जुन म्हणतो वा सगळ्यात मोठा पुरावा मिळाला आणि लगेच याची प्रत मला पाहिजे असे अर्जुन त्यांना बोलताच ती व्यक्ती आता अर्जुनला त्या पुराव्याची लिस्ट देते. आणि ती प्रत हातात घेताच, तो कागद हातात घेताच अर्जुनच्या हातात साक्षीच्या विरुद्धचा सगळ्यात मोठा पुरावा लागलेला असतो. इकडे आता उन्हातून देवळातून पूर्णाजी घरी येते. तर पटकन आता सायली पूर्णाजीला पाणी देते आणि म्हणते की तुमच्यासाठी लिंबू सरबत बनवू का. पूर्णाजी रागाने म्हणते नको. तर सायली म्हणते बनवतेच आणि सायली लिंबू सरबत बनवायला जाते.
पटकन लिंबू सरबत तयार करून आता सायली पूर्णाजीला देते. एक घोट घेताच आता पूर्णाजीचा जीव सुखावलेला असतो. तेवढ्यात आता दरवाजात एक डिलिव्हरी बॉय येतो आणि अर्जुन सुभेदाराच्या नावाने नोटीस आल्याची सायलीला बोलतो. पटकन सायली आली असे म्हणत त्या मुलाकडून नोटीस घेते आणि तेवढ्यात आता प्रिया आता सायलीसमोर येते. प्रिया म्हणते की सायली, अगं रामनवमीच्या दिवशी तू एवढं नाटक केलं नसतं तर हे घडलंच नसतं. सायली म्हणते का? तर प्रिया म्हणते तू नोटीस नाही वाचली का? आणि प्रिया म्हणते वाच तू माझ्या रूममध्ये जो मोबाईल लपून ठेवला होता ना, त्याचं जे कांड केलं ते माझ्या बाबांना कळलंय आणि म्हणून तुला तुझ्या नवऱ्यासाठी नोटीस पाठवली. वाच. तर सायली ती नोटीस वाचू लागते. प्रिया म्हणते की आणि आता माझे बाबा परत माझ्या बाजूने उभे आहेत बरं का. आणि त्यानंतर आता सायली म्हणते की प्रिया, तुझं काय चाललं ना ते आम्हालाही माहिती आणि तुलाही माहिती. थोड्या दिवसात ते सगळ्यांना कळेल. आणि अगदी रविराज काकांना सुद्धा. तर आता प्रियाला धक्का बसतो आणि ते ऐकताच आता प्रिया पुन्हा नाटक करत आता सायलीला म्हणते की आता बघ मी काय करते. आणि रडत रडत पूर्णाजीकडे प्रिया जाते आणि म्हणते की पूर्णाजी, अगं ही सायली ना काहीच सोडत नाही आणि हिने माझ्या बेडरूममध्ये मोबाईल लपून ठेवला होता. हे बाबांना समजलंय तेव्हा बाबांना आता त्यांना अर्जुनसाठी नाविलाजाने लीगली नोटीस पाठवावी लागली. आणि बघ ना, या सायलीनेच त्यांच्यापर्यंत हे सगळं घालवलं. आणि पूर्णाजीला धक्का बसतो. इकडे आता प्रिया म्हणते की ही घरात फूट पाडण्याचा प्रयत्न करते. जावात किती प्रेम असायला हवं पूर्णाजी. आणि असं कुठं आपल्या घरातील प्रॉब्लेम बाहेर सांगत असतात का? सायलीला आता तर धक्काच बसलेला असतो. पूर्णाजीला राग येतो आणि पूर्णाजी म्हणते की प्रत्येक वेळेस काही ना काही शांत होत गेलं तर ही नवीन काहीतरी करतेच. आणि प्रत्येक वेळेस मी हिला आठवण करून देते की ती या घरात परकी आहे म्हणून. त्यानंतर आता सायली ही पूर्णाजी शेजारी खाली बसते. पूर्णाजीचा हात प्रेमाने सायली आपल्या हातात घेते. सायली म्हणते की माझ्यामुळे पूर्णाजी तुम्हाला काही जखमा झाल्यात आणि त्या तुम्हाला सलतही असतील, पण तुम्ही काही काळजी करू नका, लवकरच त्या जखमा मी भरून काढील. आणि आता ते सगळं बघून आता प्रिया विचार करत त्यांच्याकडे बघते आणि म्हणते कशाला सायली मस्का मारते. आणि म्हातारी जेव्हा तुझ्या हातातला हात काढून घेईल ना मग तुला कळेल. आणि त्यानंतर आता प्रेमाने पूर्णाजी सायलीकडे बघते. तर सायलीने आपल्याला कसा प्रेमाने गुलाबजाम खायला दिला होता आणि मिठी मारली होती हे आता पूर्णाजीला आठवतं. आणि त्याच वेळेस आता पूर्णाजीने म्हटले होते की माझी जशी नाचसून हवी ना, अगदी तू तशीच वागली सायली. आणि त्यानंतर आता कमरेच्या चाव्या आता पूर्णाजीने कशा सायलीला काढून दिल्या. आणि या खऱ्या चाव्यावर अधिकार फक्त सुभेदारांच्या नाचसुनेचा फक्त तुझा आहे हे आपण कसे सायलीला सांगितले होते हे आता पूर्णाजीला आठवतं. आता मात्र प्रियाला धक्का बसतो. प्रिया विचार करते की हात काढून घे ना म्हातारे. आणि इकडे आता पूर्णाजी एकटक नजरेने सायलीकडे बघत असते. आणि त्यानंतर आता इकडे अर्जुन हा घरी येतो. तर सायली पटकन आता अर्जुनला ती नोटीस दाखवते आणि म्हणते कसली नोटीस आहे. तर अर्जुन म्हणतो की उद्या दामिनी देशमुखने कोर्टात हजर राहायला सांगितलंय. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी मधुभाऊ, अर्जुन, सायली आता कोर्टाच्या समोर आलेले असतात. तर तिकडून महिपत हा दामिनी देशमुख सोबत तिथे आलेला असतो. आणि तेवढ्यात आता अर्जुन आणि दामिनी देशमुख हे समोरासमोर येतात. आणि लगेच आता दामिनी आणि अर्जुन दोघेही समोरासमोर येताच आता अर्जुन म्हणतो की मी अर्जुन सुभेदार. तर दामिनी म्हणते की मी ॲडव्होकेट दामिनी देशमुख. आणि अखेर आपण एकमेकांच्या समोर आलोच. अर्जुनकडे बघत आता दामिनी म्हणते की तुमचा आत्मविश्वास ढासळतोय का? तर अर्जुन म्हणतो की माझा आत्मविश्वास बघण्यासाठी तुम्हाला कोर्टामध्ये आतमध्ये यावं लागेल आणि लढावं लागेल. आणि दामिनी म्हणते की त्यासाठीच मी जिंकण्यासाठी आणि लढण्यासाठी चालेत. महिपत आता बघून खूप खुश होत असतो. अर्जुन म्हणतो की तुमची बाजू किती वीक आहे ना हे तुम्हाला माहितीच आहे. दामिनी म्हणते की माझी बाजू वीक आहे की तुमचे पुरावे बिनबुडाचे आहेत हे कोर्टात गेल्यावर कळेलच. तर अर्जुन म्हणतो मग कळेलच. आणि दोघेही आता एकमेकांच्या विरुद्ध लढण्यासाठी तयार झालेले असतात. आणि आता भर कोर्टात अर्जुन आता साक्षी शिकरेने सिनेमाची तिकिटे खरेदी करून ते प्रियाला देऊन सगळे विलासच्या खुनाचे कनेक्शन आता कसे आता भर कोर्टात आता समोर आणतो आणि दामिनी देशमुखची कशी खिल्ली उडवतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.